नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, घरकुलाच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे. कारण मित्रांनो, घरकुलाचे थकीत असलेले हप्ते आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, दिनांक 15 मे 2026 रोजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सातारा येथे एक मोठा कार्यक्रम पार पडलेला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील घरकुल लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. पण काही तांत्रिक प्रक्रिया आणि निधी उपलब्ध नसल्यामुळे काही लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आलं आणि उर्वरित लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित ठेवण्यात आले होते. पण आता राज्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो, दिनांक 22 मे 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा GR म्हणजेच शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत थकीत घरकुल हप्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या माध्यमातून 6,000 कोटी रुपये आणि राज्य शासनाच्या माध्यमातून 4,000 कोटी रुपये असा एकूण 10,000 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये 5,860 कोटी रुपये हे थेट लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित निधी प्रशासकीय खर्चासाठी ठेवण्यात आलेला आहे. मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की हा निधी बीम्स प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे FTO म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट झालेले आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता थेट पैसे जमा होण्याची प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, पहिला हप्ता, दुसरा, तिसरा किंवा चौथा हप्ता प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची अपडेट आहे. कारण अनेक लाभार्थी गेल्या काही महिन्यापासून घरकुलाचा हप्ता कधी येणार याची वाट पाहत होते. काही लाभार्थ्यांची घराची कामं अर्धवट थांबलेली होती, तर काहींनी कर्ज काढून घराचं बांधकाम सुरू ठेवलं होतं. पण आता शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आता अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की माझा FTO नंबर जनरेट झाला आहे का, ते कसं पाहायचं? मित्रांनो, या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुमच्या जास्तीत जास्त कमेंट आल्या तर पुढील व्हिडिओमध्ये FTO स्टेटस मोबाईलमधून कसं चेक करायचं याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या लाभार्थ्यांचे FTO जनरेट झालेले आहेत त्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा केला जाणार आहे. म्हणून तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करणं खूपच जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, 22 मे 2026 रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आल्यामुळे आता घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठा मार्ग मोकळा झालेला आहे आणि पुढील काही दिवसामध्ये अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थकीत हप्ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या संदर्भातील सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती ऍक्टिव्ह राहा. आणि या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राज्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना शेअर करा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.